मुरादाबाद जिल्ह्यामध्ये रामगंगा विहार नावाची एक कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये रुंद हाऊस नावाचे एक सुंदर घर आहे. या 3 मजली घरात 3 लोकांचे एक छोटे कुटुंब राहत होते. या कुटुंबाचा प्रमुख होता 56 वर्षाचा रवींद्र कुमार. त्याची बायको होती 36 वर्षाची रीना आणि त्यांना एक 10 वर्षाची मुलगी होती. रवींद्र कुमार एक व्यवसाय करणारा व्यक्ती होता. रवींद्रने आपले बिझनेस सेंटर डेहराडूनमध्ये बनवले होते. तो तिथे राहून आपले कामकाज सांभाळत होता. रवींद्र कुमार याची डेहराडूनमध्ये एक फॅक्टरी होती. त्याची बायको रीना ही मूळची मुरादाबादची रहिवासी होती. ती एक फिजिओथेरपिस्ट होती. आजच्या सोशल मीडियाच्या काळात रीना इंटरनेटवर खूप सक्रिय होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते. ती नेहमी काही ना काही पोस्ट करत होती, विशेषतः फिल्मी गाण्यावर रील बनवणे. सोशल मीडियानुसार मे 2010 मध्ये रीना आणि रवींद्र यांचे लग्न झाले होते. त्याआधी रीना उत्तराखंडमधील देहराडून जिल्ह्यातील डोईवाला येथे राहून फिजिओथेरपीचे काम करत होती. ही गोष्ट 2010-11च्या आधीची होती. ती तिथे भाड्याच्या खोलीत राहत होती आणि रवींद्र कुमार तिच्या शेजारी राहत होता. शेजारी राहत असल्यामुळे त्यांची भेट होत होती. अशा प्रकारे त्यांची ओळख झाली आणि बोलणे सुरू झाले. हळूहळू त्यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि आता ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. काही महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्या काळात रवींद्रचा व्यवसाय चांगला चालू होता आणि रीनाचे फिजिओथेरपीचे काम देखील चांगले चालू होते. दोघेही नवरा बायको खूप चांगले जीवन जगत होते. त्यानंतर 2011च्या आसपास रवींद्रने आपली काही जमीन विकली आणि त्या जमीन विकलेल्या पैशातून मुरादाबादमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली. हे घर त्याने आपल्या बायकोला गिफ्ट दिले. रीना मुरादाबादचीच असल्यामुळे घर तयार झाल्यावर ती त्या घरात राहायला आली. सध्या त्या घराच्या ग्राउंड फ्लोअरच्या एका भागात ब्युटी पार्लर, मेकअप स्टुडिओ आणि सलून चालते. घरात काही भाडेकरू देखील राहत होते. रवींद्रकडे असलेल्या प्रॉपर्टीमधून महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे येत होते. म्हणजे तो काही काम न करता सहजपणे महिन्याला 1 लाख रुपये कमावू शकत होता. रवींद्र आणि रीनाची मुलगी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होती. रवींद्रचे इतर नातेवाईक आणि भाऊ दिल्लीमध्ये राहत होते. त्यांचे रवींद्रसोबत चांगले संबंध होते. कधी कधी रीनाची आई मुलीकडे राहायला येत असायची. एकूण पाहता हे कुटुंब पूर्णपणे सुखी आणि संपन्न होते. पण आता एक वाईट घटना घडू लागते. रीना मुरादाबादच्या घरात राहत होती आणि रवींद्र डेहराडूनमध्ये राहून आपला बिझनेस चालवत होता. 2 जून रोजी रवींद्रने आपल्या बायकोला फोन केला, पण हा फोन त्याने स्वतःच्या मोबाईलवरून केला नव्हता. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून फोन घेऊन कॉल केला होता. त्याने आपल्या बायकोला सांगितले, आता मला संपर्क करण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करू नको आणि तो आपला फोन बंद करून ठेवणार आहे. त्याची कार डेहराडूनमध्ये एका ठिकाणी पार्क आहे. हा शेवटचा वेळ होता जेव्हा रवींद्रने आपल्या कुटुंबासोबत बोलणे केले होते. बायकोला समजत नव्हते की तो नेमका असं का बोलत आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांनी नेहमीप्रमाणे फोन केला. तेव्हा त्यांनाही समजले की रवींद्रचा फोन बंद येत आहे. रवींद्रचा एक भाऊ होता, राजेश कुमार. जेव्हा त्यालाही फोन लागला नाही, त्याने देखील आपल्या भावाला फोन केला, पण त्याचाही फोन लागला नाही. तेव्हा त्याने त्याची वहिनी रीनासोबत बोलणं सुरू केले. रीना संपूर्ण गोष्ट त्याला सांगते, पण राजेशला काही समजत नाही. हळूहळू वेळ जात राहतो. सगळ्यांना वाटत होतं की कदाचित रवींद्र पुन्हा एखाद्याचा फोन घेऊन संपर्क करेल, कारण गेल्या काही दिवसांपासून तो नेहमी असे करत होता. तो स्वतःचा फोन वापरत नव्हता. तो इतरांचा फोन घेऊन कुटुंबासोबत बोलत होता. तो असे का करत होता हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. 3 दिवसानंतर म्हणजे 5 जून 2025ची तारीख येते. उत्तराखंडमध्ये पोडी गढवाल नावाचा एक जिल्हा आहे. कोटद्वार कोतवाली क्षेत्रातील आमसोर गावाजवळ साधारण 1 किलोमीटर आधी रस्त्याच्या एक वळण आहे. त्या ठिकाणी एक नदी वाहते. काही प्रवासी त्या रस्त्याने जात होते तेव्हा त्यांना एक विचित्र दुर्गंधी जाणवली. सुरुवातीला त्यांना वाटले कदाचित एखादा प्राणी मेला असेल, पण जेव्हा त्यांनी झुडपामध्ये पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर शहारे आले.
त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. कोटद्वार कोतवाली पोलीस टीम ही माहिती मिळताच घाईघाईने घटनास्थळी पोहोचली. तेथे एक व्यक्ती जमिनीवर पडलेला होता. पहिल्याच नजरेत असं दिसत होतं की हा मृतदेह बराच काळ इथे पडलेला आहे. साधारण 3 ते 4 दिवसांपासून शरीरात विघटन प्रक्रिया सुरू झाली होती. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी बोलवले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. कदाचित मृत व्यक्तीची ओळख पटेल अशी काही वस्तू मिळते का याचा शोध घेतला जात होता. त्या व्यक्तीने शर्ट आणि पॅन्ट घातली होती. तपास करताना पोलिसांना त्याच्या खिशातून एक कागदाची पर्ची सापडली. ती पर्ची पाहून असं वाटत होतं की तो माणूस डेहराडूनमधील एखाद्या धर्मशाळेत राहिला होता. पोलीस त्या धर्मशाळेत पोहोचले. तिथे त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत समजलं की हा माणूस 22 मे ते 31 मेच्या दरम्यान त्या धर्मशाळेत राहिला होता. त्यानंतर तो अचानक स्वतःच्या कारने तिथून निघून गेला होता आणि त्यानंतर तो परत तिथे आलाच नव्हता. तपासात त्या व्यक्तीचे नाव रवींद्र कुमार असल्याचे समजले. मीडिया रिपोर्टनुसार धर्मशाळेत चेक इन करताना रवींद्रने दिल्लीचा एक पत्ता दिला होता. तसेच त्याने आपल्या नातेवाईकांची माहिती देखील दिली होती. सामान्यतः चेकिंग करताना अशी माहिती घेतली जाते, कारण एखाद्या व्यक्तीला काही झाले तर त्याच्या कुटुंबाला माहिती देता यावी म्हणून ही माहिती ठेवली जाते. या माहितीद्वारे कोटद्वार पोलिसांनी रवींद्रच्या भावासोबत संपर्क साधला. त्याच्या भावाचे नाव होते राजेश कुमार. पोलिसांनी त्याला सांगितलं की तो तात्काळ सरकारी रुग्णालयात पोहोचेल. दरम्यान अज्ञात मृतदेह पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं होतं की कदाचित हा रस्ते अपघाताचा प्रकार असू शकतो. कदाचित तो रस्त्याने जात असताना एखाद्या वाहनाने धडक दिली असावी आणि घाबरून वाहन चालक तिथून पळून गेला असावा. तो परिसर खूपच सुनसान होता. आजूबाजूला कोणतेही घर किंवा दुकान नव्हते, म्हणून तिथे CCTV कॅमेरे असण्याची शक्यता देखील खूपच कमी होती. दरम्यान रवींद्रच्या घरी शोककळा पसरली होती. दिल्लीमध्ये आणि मुरादाबादमध्ये देखील दुःखाचे वातावरण होते. रवींद्रचा भाऊ राजेश दिल्लीवरून उत्तराखंडला पोहोचला आणि बायको रीना देखील मुरादाबादहून तिथे आली होती. मात्र सुरुवातीला ते दोघेही मृतदेहाची ओळख पटवू शकत नव्हते, कारण मृतदेहाची अवस्था खूपच खराब झाली होती. 2 जून रोजी रवींद्रने आपल्या बायकोशी शेवटचे बोलणे केले होते आणि 5 जून रोजी कोटद्वारमध्ये हा मृतदेह सापडला होता. म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये 3 ते 4 दिवसांचे अंतर होते. त्यामुळे पोलिसांना असं वाटत होतं की ही घटना कदाचित 2 जूनच्या आसपास घडली असावी. यानंतर ओळख निश्चित करण्यासाठी DNA चाचणी करण्यात आली. रवींद्रचा भाऊ राजेश याचा DNA नमुना घेण्यात आला. सुरुवातीला पोलिसांना अजूनही वाटत होते की कदाचित हा अपघाताचा प्रकार असू शकतो, परंतु पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टरांनी काही वेगळीच माहिती दिली. मृतदेहावर अनेक ठिकाणी खोल जखमा होत्या. काही जखमा जड वस्तूने मारल्यामुळे झालेल्या दिसत होत्या, तर काही जखमा धारदार शस्त्राने झालेल्या दिसत होत्या. डॉक्टरांनी पोलिसांना स्पष्ट सांगितलं, हा प्रकार वाहनाच्या धडकेचा नाही, तर कुणीतरी जाणीवपूर्वक केलेला खून आहे. या क्षणापासून पोलिसांची कसून चौकशी सुरू झाली. या क्षणापासून पोलिसांनी सखोल तपासणी करायला सुरुवात केली. या प्रकरणासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. या तपासात अनेक गोष्टी तपासल्या जाणार होत्या, जसे की कॉल डिटेल, लोकेशन, CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक तपास. तसेच रवींद्र त्या ठिकाणी कसा पोहोचला असेल याचाही तपास केला जात होता. धर्मशाळेच्या माहितीतून पोलिसांना आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजली. रवींद्र त्या ठिकाणाहून पांढऱ्या रंगाची SUV कारने निघाला होता. दरम्यान DNA तपासाचा अहवालही समोर आला आणि त्यातून स्पष्ट सापडले की हा मृतदेह रवींद्र कुमार याचाच होता, कारण त्याचा DNA त्याच्या भावाच्या DNA सोबत जुळला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात पुन्हा तपास सुरू केला. कदाचित रवींद्रची कार देखील आसपास मिळेल अशी आशा पोलिसांना होती, पण ती कार कुठेही सापडली नाही.
आता प्रश्न निर्माण झाला होता की रवींद्रची कार नेमकी गेली कुठे, ती कोण घेऊन गेलं? कदाचित हा लुटमारीचा प्रकार तर नाही ना? कदाचित कुणीतरी कार थांबवून पैसे आणि कार लुटली असावी आणि नंतर त्याला मारून झुडपामध्ये फेकून दिले असावे. पोलिसांनी तपास पद्धतीनुसार चौकशी सुरू केली. रवींद्रच्या कुटुंबासोबत बोलणे सुरू झाले. याच दरम्यान रीनाने पोलिसांसमोर काही धक्कादायक माहिती दिली. रीनाने पोलिसांना सांगितलं की गेल्या काही वर्षापासून तिच्या नवऱ्याचा व्यवसाय नीट चालत नव्हता. त्यामुळे तो खूप चिंतेत आणि तणावात राहत होता. त्याने काही लोकांकडून कर्ज देखील घेतले होते आणि ते कर्ज फेडणे त्याच्यासाठी कठीण होत चालले होते. सुरुवातीला पोलिसांना असं वाटत होतं की कदाचित त्याने पैसे उधार दिले होते आणि त्यांनीच काहीतरी केलं असेल. परंतु विचार केला असता असे दिसून आले की जर त्यांनी रवींद्रसोबत असे काही केले असेल तर त्यांचे पैसे कधीच परत मिळणार नाही. कारण तो जिवंत असेल तरच कर्ज परत मिळण्याची शक्यता असते. म्हणून उधार पैसे देणाऱ्यांनी असे केले असण्याची शक्यता कमी वाटत होती. रीनाने पोलिसांना आणखी एक गोष्ट सांगितली. तिने सांगितलं की रवींद्रने आपल्या एका बिझनेस पार्टनरला 1,00,000 रुपयांचा चेक दिला होता, पण तो चेक बाउन्स झाला होता. त्यामुळे त्या बिझनेस पार्टनरला खूप राग आला आणि त्याने कोर्टात केस दाखल केली. मुरादाबाद कोर्टाने या प्रकरणात रवींद्रला 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर रवींद्रने या निर्णयाविरोधात इलाहाबाद हायकोर्टात अपील केले. 9 मे 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती, पण त्यातून त्यांना कोणताही मोठा दिलासा मिळाला नाही. त्यानंतर रवींद्र स्वतःच्या कारने तिथून निघून गेला. त्याला भीती होती की पोलीस त्याला पुन्हा अटक करून तुरुंगात पाठवतील, म्हणून तो पोलिसांपासून लपून राहत होता. याच कारणामुळे त्याने आपला फोन बंद करून ठेवला होता, जेणेकरून पोलीस त्याचे लोकेशन ट्रेस करू शकणार नाही. जेव्हा त्यांना घरी फोन करायचा असेल तेव्हा ते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून फोन घेऊन बोलत असायचे. पोलिसांना रवींद्रच्या कुटुंबासोबत बोलत असताना आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली. त्यांना समजलं की रीना ही रवींद्रची दुसरी बायको होती. रवींद्रचे यापूर्वी देखील एक लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या बायकोचे नाव आशा होते. आशासोबत त्याला एक मुलगा देखील होता. ती बायको आणि मुलगा दिल्लीमध्ये राहत होते. रवींद्रचे आपल्या पहिल्या बायकोसोबतचे संबंध चांगले नव्हते. दोघांमध्ये अनेक गोष्टींबद्दल मतभेद होते. म्हणून 2007 मध्ये रवींद्र आपल्या बायकोपासून वेगळा झाला होता आणि तो हरिद्वारमध्ये जाऊन राहू लागला होता. तेथे त्याने भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली होती. नंतर तो डोईवाला येथे राहायला गेला आणि तिथूनच त्याने आपला व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. याच ठिकाणी त्याच्या शेजारी रीना राहत होती. ती रवींद्रपेक्षा सुमारे 20 वर्षांनी लहान होती. शेजारी असल्यामुळे दोघांची भेट होत असायची. हळूहळू दोघांमध्ये बोलणे वाढले. रीनाच्या म्हणण्यानुसार त्या काळात रवींद्रचा आपल्या पहिल्या बायकोसोबत घटस्फोटाची केस चालू होती आणि त्याचा मुलगा आपल्या आईसोबतच राहत होता. लग्न झालेले आणि मुलगा असताना देखील रवींद्रने दुसरे लग्न केले. रवींद्र आपल्या दुसरी बायको रीनावर खूप प्रेम करत होता. त्यामुळे त्यांनी आपली बापजादीची जमीन विकून रीनाला घर बांधून दिले होते. त्यानंतर रीनाने त्या घरात फिजिओथेरपी सेंटर सुरू केले, पण कोविडच्या काळानंतर ते सेंटर बंद झाले आणि आता त्या ठिकाणी ब्युटी पार्लर चालू करण्यात आले होते. तरी सुद्धा त्या घरातून भाड्याने चांगली कमाई होत होती. दरम्यान कोटद्वार पोलिसांनी त्या भागातील सर्व रस्त्यांवरील CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केली. विशेषतः मुरादाबाद आणि दिल्लीहून येणाऱ्या रस्त्यांचे फुटेज तपासले जात होते. पोलिसांची टीम सतत या प्रकरणात काम करत होती. 31 मे ते 5 जूनच्या दरम्यान सर्व फुटेज तपासले जात होते. विशेष लक्ष संशयास्पद वाहनावर ठेवले गेले होते. त्यात रवींद्रची कार देखील शोधली जात होती. या दरम्यान पोलिसांना एक माहिती मिळाली. माहितीनुसार नोएडामधील एका चौकात अनेक दिवसापासून एक कार उभी होती. काही लोकांनी याबद्दल नोएडा पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी कारचा रजिस्ट्रेशन नंबर तपासला आणि त्यातून समजले ती कार रवींद्र कुमार यांच्या नावावर होती. पण प्रश्न असा होता की ती कार नोएडामध्ये का उभी होती आणि ती तिथे कोण ठेवून गेलं होतं? कारण रवींद्र डेहराडूनमधील धर्मशाळेत राहिला होता. कार सापडली होती नोएडामध्ये आणि त्याचा मृतदेह सापडला होता कोटद्वारमध्ये. दरम्यान CCTV तपासताना
पोलिसांना काही सेकंदाचे फुटेज मिळाले. त्या फुटेजमध्ये रवींद्रची कार दिसत होती. ती कार कोटद्वारच्या दिशेने येताना दिसत होती आणि काही वेळानंतर परत ती कार जाताना दिसत होती. दोन्ही फुटेज पोलिसांनी खूप बारकाईने पाहिले. यापैकी एक फुटेज 2 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजताचे होते. त्या फुटेजमध्ये कार चालवणारा ड्रायव्हर दिसत होता, पण त्याची ओळख पटत नव्हती. तो रवींद्र असू शकतो अशी शक्यता होती. पण कार परत जाताना दुसऱ्या कॅमेऱ्यातून वेगळा अँगल दिसला. पहिल्या फुटेजमध्ये ड्रायव्हरच्या बाजूचा अँगल दिसत होता आणि आता दुसऱ्या फुटेजमध्ये पॅसेंजरच्या बाजूचा अँगल दिसत होता. या अँगलमध्ये पोलिसांना एक धक्कादायक गोष्ट दिसली. कारच्या पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला एक महिला बसलेली दिसत होती. थोडे नीट पाहिल्यावर पोलिसांना असे वाटले की ती महिला रीना असू शकते. ती रीना म्हणजे रवींद्रची दुसरी बायको आणि हीच कार पुढे नोएडामध्ये पार्क केलेली सापडली होती. आता प्रश्न असा होता की रीना त्या कारमध्ये का होती? कारण तिने आधीच पोलिसांना सांगितलं होतं की 2 जून रोजी तिची शेवटचं बोलणं नवऱ्यासोबत झालं होतं आणि त्यानंतर तिने त्याला कधी पाहिलं नाही. पण CCTV फुटेज अजून वेगळीच गोष्ट सांगत होती. जेव्हा पोलिसांनी रवींद्रच्या कॉल डिटेल काढल्या तेव्हा त्यामध्ये असे काही महत्त्वाचे आढळले नाही. कारण रवींद्रने आपला फोन अनेक दिवसांपासून बंद ठेवला होता. तो फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून फोन घेऊन कुटुंबासोबत बोलत होता. त्यानंतर पोलिसांनी 2 जून रोजी रीनाच्या कॉल डिटेलची तपासणी केली. खरोखरच त्या दिवशी तिला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला होता का? कदाचित त्या नंबरवरून रवींद्रने फोन कॉल केला असेल, पण तपासात असे काही देखील आढळले नाही. रीनाच्या कॉल डिटेलमध्ये असा कोणताही कॉल आढळला नाही. याचा अर्थ असा होता की रीनाने पोलिसांना 2 गोष्टी खोट्या सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे 2 जूनला शेवटचा फोन आला होता ही गोष्ट, आणि दुसरी म्हणजे ती मुरादाबादमध्ये होती आणि तिचा नवरा दुसऱ्या ठिकाणी होता ही गोष्ट. त्यानंतर पोलिसांनी रीनाच्या आधीच्या कॉल डिटेल तपासायला सुरुवात केली. आता पोलिसांचे संपूर्ण लक्ष बायको रीनावर केंद्रित झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा रवींद्रचा 13वा चालू होता तेव्हा पोलिसांनी रवींद्रच्या भावाशी म्हणजे राजेश कुमारशी पुन्हा चर्चा केली. त्यांना सांगितलं की CCTV फुटेजमध्ये काही संशयास्पद गोष्ट दिसली आहे आणि पोलिसांचा संशय बायको रीनावर आहे. त्यानंतर 17 जून रोजी राजेश कुमार कोटद्वार पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने लिखित तक्रार दिली. त्या तक्रारीत त्याने सांगितलं की त्याच्या भावाच्या मृत्यूमागे त्याचा बायको रीनावर संशय आहे. कदाचित तिने कोणासोबत मिळून हे कृत्य केले असावे. यामागचे कारण होतं रीना आणि रवींद्र यांच्यात बराच काळ वाद होत होता. रवींद्रने याबाबत आपल्या भावाला आधी देखील सांगितलं होतं, पण त्यावेळी त्यांना वाटलं होतं की नवरा बायकोमध्ये असे वाद होतच असतात. मात्र आता रीनाच्या खोट्या विधानामुळे संशय वाढला होता. कदाचित रवींद्रच्या मृत्यूमागे तीच कारणीभूत असेल. दरम्यान आणखी एक गोष्ट समोर आली. बायको रीना आपल्या फेसबुक अकाउंटवर सतत सक्रिय राहत होती. ती कधी नवीन पोस्ट करत होती तर कधी जुना पोस्ट पुन्हा पुन्हा शेअर करत होती. पण तिचा इंस्टाग्रामवर शेवटचा पोस्ट 3 जून रोजी होता. आता ही गोष्ट का सांगत आहोत याचे कारण पुढे स्पष्ट होईल. 17 जूनला तक्रार दाखल केल्यानंतर 18 जून रोजी पोलिसांनी रीनाला ताब्यात घेतलं. तिच्या कॉल डिटेलमध्ये एक असा नंबर सापडला ज्यावर ती सतत बोलत असायची. तो नंबर उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील नगीना या क्षेत्रातील होता. त्या नंबरचा मालक होता 33 वर्षाचा परितोष कुमार. तो सोशल मीडियावर देखील रीनाला फॉलो करत होता. रीना देखील त्याच्या पोस्टला लाईक करत होती. पण प्रश्न असा होता की या दोघांमध्ये नेमके काय नाते होते? कारण रवींद्रच्या कुटुंबाला या युक्तीबद्दल काही देखील माहीत नव्हतं. रीनाच्या कुटुंबाला देखील त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. जेव्हा पोलिसांनी रीनासमोर सर्व पुरावे ठेवले आणि थोडी कडक चौकशी केली तेव्हा रीनाने संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी बिजनौर जिल्ह्यातील नगीना ठाणा क्षेत्रातील पूर्णीसराय गावातून परितोष कुमारला अटक केली. ते त्याचे मूळ गाव होते. रीना पूर्वी आपल्या घरात फिजिओथेरपीचे सेंटर चालवत होती. तेथे दूरदूरहून लोक उपचारासाठी येत होते.
काही वर्षापूर्वी परितोष कुमार देखील उपचारासाठी तिथे आला होता. त्यावेळी 33 वर्षाचा परितोष आणि 36 वर्षाची रीना यांची ओळख झाली. त्या काळात रवींद्रच्या व्यवसायात मोठे नुकसान होत होते. जेव्हा जीवनात वाईट काळ येतो तेव्हा खऱ्या नात्यांची ओळख होते. रीनाच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून तिचा लाईफस्टाईल कसा होता हे समजत होतं. महागडे कपडे, महागड्या वस्तू आणि महागड्या ठिकाणी फिरणं हे सर्व खर्च नवरा रवींद्रच करत होता. पण आता त्याच्या व्यवसायामध्ये नुकसान होत होते. खर्च कसा चालवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच त्याने कर्ज देखील घेतले होते. या सर्व गोष्टीमुळे रीना आणि रवींद्र यांच्यामध्ये वाद होऊ लागले. याच काळात परितोष उपचारासाठी रीनाच्या सेंटरमध्ये येत होता. दोघांमध्ये बोलणे वाढले. सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झाली आणि हळूहळू दोघे एकमेकांना पसंत करू लागले. परितोषचे लग्न झाले नव्हते, पण रीना एका मुलीची आई होती. तरीसुद्धा दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. आणखी एक गोष्ट अशी होती की रीनाला सुरुवातीपासूनच रवींद्रबद्दल फारसा रस नव्हता. तिने फक्त त्याच्या पैशाकडे पाहून प्रेमाचे नाटक केले आणि त्याच्यासोबत लग्न केले. रवींद्रने मात्र तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले होते. ज्या घराबद्दल आपण बोलत होतो ते घर देखील रवींद्रने आपल्या बायकोला भेट म्हणून दिले होते. त्या घराची सध्याची किंमत साधारणपणे 3 कोटी रुपये होती. त्याशिवाय फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात देखील रवींद्रने तिची खूप मदत केली होती. प्रत्येक प्रकारे रवींद्रने तिचे आयुष्य स्थिर आणि आरामदायी केले होते. पण जेव्हा रवींद्रकडे पैशाची कमतरता निर्माण होऊ लागली तेव्हा रीना त्याच्यासोबत रोज भांडायला लागली होती. आणि त्याच काळात तिचा बॉयफ्रेंड बनला होता परितोष कुमार. परितोष अनेकदा फिजिओथेरपी सेंटरमध्ये पेशंट बनून येत होता आणि आता रीना आणि परितोष यांना भीती वाटू लागली होती की कुठेतरी रवींद्रला त्यांच्या नात्याबद्दल संशय येऊ लागला आहे. जर त्याला संशय आला तर तो रीनाला घरातून बाहेर काढू शकतो आणि जर असे झाले तर रीना ही पूर्णपणे रस्त्यावर येईल. म्हणून रीनाने परितोषची ओळख आपला तोंडी भाऊक म्हणून करून दिली होती. परितोषने देखील रवींद्रशी ओळख वाढवली. हळूहळू त्यांच्याशी मैत्री केली आणि त्याचा पूर्ण विश्वास जिंकला की खरंच तिचा भाऊ आहे. त्या काळात रवींद्र हा डेहराडूनमध्ये राहत होता. तो आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा मुरादाबादला येत असायचा. त्याची मुलगी हॉस्टेलमध्ये राहत होती आणि रीना बहुतेक वेळ घरात एकटीच असायची. म्हणून तिला कोणी थांबवणारे किंवा विचारणारे नव्हते. याच कारणामुळे परितोष सहजपणे तिच्या घरी येऊ लागला, कधी पेशंट बनून तर कधी तिचा भाऊ बनून. हळूहळू रीना आणि परितोष यांचे संबंध आणखी जवळचे झाले आणि अखेरीस रीनाने आपल्या प्रेमसंबंधासाठी नवऱ्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला. पण हा प्रश्न होता की जर रवींद्र मरण पावला तर घराचा खर्च कोण उचलेल? कारण त्यावेळी त्याच्यावर चेक बाउन्सची केस चालू होती. त्याला 1 लाख रुपये द्यायचे होते. याशिवाय इतर लोकांचे पैसे देखील द्यायचे होते. म्हणजे त्याच्यावर अनेक लाखांचे कर्ज होते. रवींद्र हा खूप चिंतित होता की हे सर्व पैसे कसे फेडायचे. एके दिवशी त्याने आपल्या बायको रीनाला सांगितले की मुरादाबादमधील हे घर विकून टाकू आणि त्या पैशाने सर्व कर्ज फेडू, जेणेकरून पुढचे आयुष्य शांततेत जगता येईल. त्यांनी रीनाला सांगितलं, तू काळजी करू नको, मी पुन्हा मेहनत करून सर्व काही परत उभे करेन. पण रीनाला लक्झरी लाईफची सवय लागली होती. तिला 3 कोटीचे ते घर विकायचे नव्हते, कारण ती प्रॉपर्टी दोघांच्या नावावर होती आणि ती विकण्यासाठी दोघांचीही परवानगी आवश्यक होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढू लागले. दरम्यान रीनाचे परितोषसोबत अनैतिक संबंध सुरूच होते. रवींद्रला याबाबत अजिबात कल्पना नव्हती. घर विकण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. रवींद्र त्या घराला विकू इच्छित होता, जे घर त्याने आपल्या बापदाद्याची जमीन विकून खरेदी केले होते आणि तेच घर त्याने आपल्या बायकोला भेट म्हणून दिले होते. रीना मात्र त्याला घर विकू देत नव्हती. तिला वाटत होतं की जर हे घर विकले गेले तर ती पुन्हा गरीब होईल आणि पुन्हा भाड्याच्या घरात राहावे लागेल. तिचे फिजिओथेरपी सेंटर देखील बंद झाले होते, म्हणून तिच्याकडे देखील कमाईचा कोणताही मार्ग नव्हता. मात्र त्या घराच्या काही भागातून भाडे येत होते, त्यामुळे त्यांना काही उत्पन्न मिळत होतं. पण रीनाला माहीत होतं की एक ना एक दिवस रवींद्र हे घर नक्कीच विकणार आहे.
म्हणून तिने आपल्या प्रियकर परितोषसोबत चर्चा केली. परितोष आधीच रीनाच्या प्रेमात पागल झाला होता आणि तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित होता. तेव्हा रीनाने त्याला सांगितलं की माझ्या नवऱ्याला मार्गातून हटवण्यात मला मदत कर, त्याच्या बदल्यात ती त्याच्यासोबत लग्न करेल. सुरुवातीला परितोषला एवढे मोठे पाऊल उचलणे कठीण वाटत होते, पण रीनाने त्याला आणखी एक लालच दिलं. तिने सांगितलं की नवरा मेला की संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावावर येईल आणि ते घर त्यांचे होईल. तसेच काही प्रॉपर्टी विकून ती त्याला 1,00,000 रुपये देईल. इतके सर्व ऐकल्यानंतर परितोष लालचमध्ये पडला आणि त्यानंतर दोघांनी अनेक दिवस बसून खून करण्याचा प्लॅन तयार केला. त्यावेळी रवींद्र फरार होता, कारण चेक बाउन्स प्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि तो पोलिसांपासून लपून राहत होता. तरीसुद्धा तो कधी इतरांच्या फोनवरून आपल्या बायकोसोबत बोलत असायचा. जेव्हा तो डेहराडूनमधील धर्मशाळेत राहत होता तेव्हाही त्याने आपल्या बायकोला फोन केला होता. त्यावेळी रीनाने त्याला सांगितलं की आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊया, कारण खूप दिवस झाले होते दोघांनी एकत्र वेळ घालवला नव्हता. त्यानंतर रीनाने आणखी एक गोष्ट सांगितली की तिचा आणखी एक जुना पेशंट आहे आणि तो म्हणजे तिचा भाऊ परितोष कुमार. त्याने दोघांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावले आहे, म्हणून आपण दोघांनी तिथे जायचं आहे. रवींद्रने तिची ही गोष्ट मान्य केली आणि 31 मे रोजी तो आपल्या कारने मुरादाबादला आला. त्यानंतर त्याने रीनाला तिथून घेतले आणि दोघेही परितोषच्या गावात म्हणजे पूर्णी सराई येथे गेले. त्या रात्री रीना आणि परितोष यांनी मिळून रवींद्रला भरपूर दारू पाजली. जेव्हा त्यांना वाटलं तो पूर्णपणे नशेत आहे तेव्हा परितोष एक फावडा घेऊन आला. रीनाने आपल्या नवऱ्याचे दोन्ही हात पकडले आणि त्यानंतर त्या दोघांनी मिळून हल्ला केला. फावड्याने त्याच्यावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले. जेव्हा त्यांना खात्री झाली की रवींद्र मरण पावला आहे तेव्हा त्यांनी मृतदेह घरात लपून ठेवला. त्यावेळी परितोषच्या घरात दुसरे कुणी नव्हते. तिथे फक्त 3च लोक होते, नवरा, बायको आणि बायकोचा प्रियकर. त्यानंतर 1 जूनची सकाळ झाली, पुन्हा रात्र झाली. रात्री त्यांनी रवींद्रचा मृतदेह कारच्या डिकीत ठेवला आणि तिथून ते दोघे निघाले. त्यांचा असा प्लॅन होता की एखाद्या डोंगराळ भागात जाऊन मृतदेह फेकून द्यायचा, जेणेकरून लोकांना वाटेल की हा अपघात झाला आहे किंवा लुटमार करताना कुणीतरी याला मारले असेल. त्यांच्या मनात सर्वात जवळचा डोंगराळ भाग आला, तो म्हणजे उत्तराखंडमधील रामनगर. तिथे घनदाट जंगल देखील होतं. ते कारने त्या दिशेने निघाले. त्यांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला, पण त्यांना योग्य अशी जागा सापडत नव्हती. हळूहळू 2 जूनची सकाळ होऊ लागली. रस्त्यावर लोकांची ये-जा वाढत होती. शेवटी त्यांनी कोटद्वार परिसरात मृतदेह टाकून दिला. त्यांच्या येण्याजाण्याच्या सर्व हालचाली CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाल्या होत्या. त्यानंतर ते नोएडाला गेले आणि तिथे त्यांनी कार पार्क करून ठेवली, कारण त्यांना पुरावा नष्ट करायचा होता. त्यानंतर दोघे आपल्या घरी परत आले. रीना मुरादाबादला परतली आणि परितोष हा बिजनौरला गेला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रीना ही पूर्णपणे सामान्यपणे वागत होती. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होती, विशेषतः फेसबुकवर. तिने इंस्टाग्रामवर शेवटचा पोस्ट 3 जून रोजी केला होता. तिने इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट 3 जून रोजी केली होती. म्हणजे नवऱ्याचा खून झाल्यानंतर ती सोशल मीडियावर पोस्ट करत होती. याआधी तिने 30 मे रोजी 2 पोस्ट केल्या होत्या, म्हणजे खून करण्याच्या 1 दिवस आधी. त्याआधी 17 मे रोजी तिने पोस्ट केली होती. त्यानंतर ती सुमारे 10 ते 12 दिवस सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हती. कदाचित त्या काळात ती आपल्या प्रियकरासोबत कट रचत होती. सामान्यतः 3-4 दिवसाच्या अंतराने पोस्ट करत होती. यावरून तिची मानसिकता समजू शकते. तिला या घटनेबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता. दरम्यान परितोषने आपल्या घराची नीट साफसफाई केली आणि तो नेहमीप्रमाणे तिथे जाऊन राहू लागला. रीनाने हे सर्व 3 कोटी रुपयांच्या घरासाठी केलं होतं. तिला रवींद्रवर प्रेम नव्हतं. तिने फक्त पैशांसाठी लग्न केलं होतं. ती पैशांवर प्रेम करत होती. सुरुवातीला लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक होते, पण नंतर वाद सुरू झाले. अखेर पोलिसांनी फक्त 15 दिवसात ही केस सोडवली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही कुटुंबियांनी मीडियासोबत बोलण्यास नकार दिला. सध्या त्या 3 कोटींच्या घरात रीनाची आई आणि तिची मुलगी राहते. शेजारी असलेल्या छोलेपुरीच्या स्टॉलवाल्याने सांगितले की काही दिवसापूर्वीच रवींद्रने घराच्या वरच्या मजल्यावर काम करून ते भाड्याने दिले होते. कोणालाही असं वाटलं नव्हतं की नवरा बायकोमध्ये इतका मोठा वाद असेल आणि त्याचा शेवट इतक्या भयानक पद्धतीने होईल.
रीना आणि परितोष यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेक तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. ही एक विचित्र घटना होती, ज्यात बायकोने आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा खून केला. कारण नवरा आपले कर्ज फेडण्यासाठी ते घर विकू इच्छित होता, जे घर त्याने आपल्या बायकोला भेट म्हणून दिले होते. रवींद्रने आपल्या पहिल्या बायकोला सोडून दुसरे लग्न केले होते आणि दुसऱ्या बायकोने त्याचाच फायदा घेतला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.